अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना आता पूर्ण झालेला आहे. पाहायला जर गेलं तर रोहित पवार यांनी अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केलेल्या आहेत. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अनिल पाटील आहेत. सर, काय सांगणार एकंदरीत 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि विशेष जर पाहायला गेलं तर निष्कर्ष जो आहे तो हाती आलेला नाही अद्याप. निष्कर्ष हाती येण्यासाठी काही अवधी आपल्याला जाऊच द्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने हा अपघात का घातपात या ज्या शंका कुशंका जनतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये ज्या निर्माण झालेल्या आहेत तो दूर करण्याकरता अहवाल येणं अपेक्षित आहे. आणि त्या अहवाल येण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घात का अपघात याच्याकरता CIDची चौकशी लावलेली आहे. त्यांची तपास यंत्रणा काम करते. केंद्रातल्या मंत्र्यांनी त्याच दिवशी मुरलीधर मोहोळांबरोबर आलेल्या केंद्रातल्याही मंत्र्यांनी DGCAला सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल काय ते बोर्ड असतं त्या बोर्डला सुद्धा त्या ठिकाणी काम करायला लावलेलं आहे. त्या बोर्डच्या माध्यमातून जो काही विमानामधला असेल दोष, टेक्निकल अडचण किंवा DGCAकडनं या सगळ्या यंत्रणेमध्ये असलेल्या कुठेतरी कमतरता या सगळ्या शोधण्याचं काम चाललेलं आहे. हा सगळा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत याच्यावरती बोलण्याला काही एक अर्थ नाही. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याला योग्य पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. चौकशा सुरू आहेत. सध्या पाहायला गेलं तर विलिनीकरणाच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जातात. अनेक राजकीय नेते देखील असं म्हणतात की अजित पवार यांनी जयंत पाटलांना चिठ्ठी दिली आणि भेटायला आहे असं उल्लेख करण्यात आलेला होता. विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती चिठ्ठीच्या माध्यमातून सुरू झाली का? नाही, आता ती चिठ्ठी त्यांना भेटायला बोलवलं होतं. त्याच्या आता दादा गेल्यामुळे दादांनी आम्हाला ती काही गोष्ट सांगितलेली नव्हती. आता त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं होतं किंवा चर्चा कुठल्या स्वरूपाची होती? त्या काळात एक चर्चा मात्र नक्की होती की एक मंत्रिमंडळामध्ये एक जागा रिक्त होती. ती जागा भरण्याकरता ती चर्चा होती का विलिनीकरणाकरता होती हे दादांबरोबरच गेलेलं आहे. आता त्या चिठ्ठीत जयंत पाटील जर का भेटले असतील तर ती चर्चा त्यांनी दादांबरोबर केली असेल आणि ती आमच्यापर्यंत काही पोचलेली नाही आहे. दुसरा प्रश्न पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार जे आहेत ते बोलण्यामध्ये सक्षम आहेत असे रोहित पवार स्टेटमेंट करतात. परंतु जे 4 नेते जे आहेत म्हणजे छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आणखीन 2 मंत्री आहेत, त्यांच्या आणखीन 2 हे आहेत त्यांच्या पक्षातले नेते आहेत, ते त्यांच्यावर दबाव टाकतात. त्यामुळे त्यांना बोलायला संधी कुठे ना कुठे भेटत नाही आणि त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात असे देखील रोहित पवार यांचं स्टेटमेंट आहे. हे रोहित पवार आता स्टेटमेंट कशामुळे करतायत तर ते हतबल झालेले आहेत. आता त्यांनी ह्या प्रकारचे स्टेटमेंट करणं मला तरी अपेक्षित नाही आहे. सुनेत्रा वहिनी ज्या दिवशी बोलायला लागतील संपूर्ण देशातला मीडिया बघेल. त्या तेवढ्या सक्षम आहेत. आत्ता या 4 नेत्यांना जे विलन म्हणून ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा विलन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे आता आमच्या विरोधकांना सहन न होणारी गोष्ट घडल्यामुळे कदाचित तसा प्रयत्न त्यांचा चालला आहे. त्यांचा म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला त्यांनी काय घेतला, आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या समजून घेतल्या आणि मग सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं. हे रोहित पवारांना किंवा विरोधकांना नको होतं का? त्यांना ते अपेक्षित नव्हतं का? किंवा ते व्हायलाच नको होतं का? दुसरं, त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री केलं. त्यात NDAमध्ये सरकारने सुद्धा सहभागी करून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्यासाठी त्यांना म्हणजे मान्यता दिली किंवा त्यांची सहमती दाखवली. हे त्यांना नको होतं का? जी काही सुनेत्रा वहिनींची जागा रिक्त झाली पार्थ पवारांना त्या ठिकाणी ह्याच नेत्यांनी घेतलेलं आहे हे त्यांना नको होतं का? आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं अजित पवार या कुटुंबावर असलेली निष्ठा ही कुठेतरी खटकते म्हणून या स्वरूपाचे त्यांचे आरोप आहेत. रोहित पवारांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले की आता रोहित पवारांनी कुठेतरी थांबावं, शंका घेण्यासाठी जे प्रश्न उपस्थित करतायत त्याच्याबद्दल थांबावं, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. नाही, आमचं असं त्यांना हात जोडून विनंती आहे की तुमच्या या सगळ्या प्रेझेंटेशनमुळे जे काही तुम्हाला एअरलाईनविषयी किंवा एअरक्राफ्टविषयी जी काही माहिती असेल ती इतक्या जाहीर कुठेतरी दाखवून प्रदर्शन करण्यापेक्षा एक प्रकारे ह्या तुमच्या प्रदर्शनामुळे जो काही गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला एक प्रकारची ती मदत होते.
मग तुमचा मदत करण्याचा हेतू आहे का, किंवा मदत करण्याचा हेतू नसेल, दादांवरती जर का प्रेम असेल, तर ह्या ज्या काही चौकशीसाठी लावलेल्या यंत्रणा आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं, यांना समजा जर का ही माहिती देऊन गोपनीयता जर का त्याच्यामध्ये ठेवली असती किंवा ठेवली, तर आपल्याला दादांना न्याय देता येऊ शकतो. हे सगळं प्रेझेंटेशन तुमच्या पब्लिसिटीसाठी करण्यापेक्षा दादांना न्याय मिळवण्याकरता याच्यात गोपनीयता बाळगावी अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यामुळे. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.